नमस्कार. मी एक मानववंशशास्त्रज्ञ आहे आणि आज आपण मानवी इतिहासातील एका प्रचंड मोठ्या उडीबद्दल बोलणार आहोत. हो, तीच उडी जिने आपल्या प्रजातीला म्हणजे होमोसेपियन्सना एका सामान्य प्राण्यापासून थेट जगावर राज्य करणाऱ्या शक्तीमध्ये बदलून टाकलं. तर चला एका कोड्यापासून सुरुवात करूया. विचार करा, आपले जे पूर्वज होते प्राचीन सेपियन्स, त्यांच्याकडे आपल्यासारखंच शरीर होतं, मोठा मेंदू होता, पण तरीही हजारो लाखो वर्षे ते अन्न साखळीत कुठे होते? मध्येच अडकले होते. मग मग असं अचानक काय घडलं, काय बदललं? आणि बघा, खूप मोठ्या काळासाठी आपला रेकॉर्ड खरंच काही खास नव्हता. म्हणजे आफ्रिकेतून बाहेर पडण्याचा आपला पहिला प्रयत्न तर निअँडरथल्सनी पार धुडकावून लावला होता. पण मग साधारणपणे 70,000 वर्षांपूर्वी काहीतरी बदललं. सेपियन्सनी अचानक काहीतरी खूप विशेष गोष्टी करायला सुरुवात केली आणि बघता बघता खूप कमी वेळात ते जगभर पसरले. तर मग काय होतं हे? बहुतेक संशोधकांचा असा विश्वास आहे की सर्जनशीलतेचा हा जो काही स्फोट झाला ना, तो आपल्या बौद्धिक क्षमतांमध्ये झालेल्या एका क्रांतीमुळे झाला. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली आपल्या भाषेपासून. यामागे खूपच प्रसिद्ध सिद्धांत आहे. तो सांगतो की हे सगळं एका अपघाती म्हणजे ॲक्सिडेंटल अनुवांशिक बदलामुळे झालं. याला ट्री ऑफ नॉलेज म्युटेशन असंही म्हणतात. यामुळे झालं असं की सेपियन्सच्या मेंदूची अंतर्गत रचनाच पूर्णपणे बदलली आणि त्यांना भाषेच्या बाबतीत एक अशी क्षमता मिळाली जी याआधी कधीच नव्हती. ठीक आहे, पण ही नवीन भाषा इतकी विशेष का होती? याबद्दल ना 2 मुख्य सिद्धांत आहेत. पहिला आहे नदी किनारी सिंह आहे सिद्धांत. म्हणजे काय? तर या भाषेमुळे आपण आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल खूप सविस्तर माहिती एकमेकांना देऊ शकत होतो. आणि दुसरा, जो मला खूपच इंटरेस्टिंग वाटतो, तो आहे गॉसिप सिद्धांत. यानुसार भाषेचा विकास झाला तो एकमेकांबद्दल बोलण्यासाठी, सामाजिक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी. म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा, कोण कोणाला फसवतोय, अशा गोष्टी. आता हे दोन्ही सिद्धांत बरोबर असू शकतात आणि गॉसिपमध्ये ताकद आहे, हे खरंय. पण या गॉसिपच्या शक्तीला सुद्धा एक नैसर्गिक मर्यादा आहे. समाजशास्त्रीय संशोधनातून आपल्याला एक आकडा मिळतो आणि तो आहे 150. हो, 150. साधारणपणे एवढ्याच लोकांचा गट केवळ गॉसिप आणि वैयक्तिक ओळखीच्या जोरावर एकत्र टिकू शकतो. याच्या पुढे गेलं की गोष्टी अवघड होतात. याचं सोपं उदाहरण द्यायचं तर जसं तुम्ही हजारो सैनिकांची एक डिव्हिजन एका लहानशा पलटणीप्रमाणे नाही चालू शकत, बरोबर? मग 150 लोकांच्या पुढे जाण्यासाठी मानवाला फक्त जवळच्या संबंधांच्या आणि अफवांच्या पलीकडे कशाची तरी गरज होती. आणि इथेच आपण आपल्या भाषेच्या खऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्यापर्यंत पोहोचतो. ते वैशिष्ट्य ज्याने ती 150 लोकांची मर्यादा तोडून टाकली. आपली खरी महाशक्ती ही अस्तित्वात असलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याची क्षमता नाहीये, तर ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीयेत त्याबद्दल बोलण्याची क्षमता आहे. हो, देव, आत्मा, मिथकं, दंतकथा यांसारख्या पूर्णपणे काल्पनिक गोष्टींबद्दल बोलण्याची शक्ती. आणि ह्याचा आपल्याकडे ठोस पुरावा आहे. ही बघा, शेडल लायनमॅनची मूर्ती तब्बल 32,000 वर्ष जुनी आहे. ही फक्त एक कलाकृती नाही, हा एक पुरावा आहे की त्या काळातील माणूस अशा गोष्टीची कल्पना करू शकत होता जी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. म्हणजे बघा, ज्याने ही मूर्ती घडवली तो एका मानवी शरीराच्या आणि सिंहाच्या डोक्याच्या संरक्षक आत्म्याची कल्पना करू शकत होता आणि ती कल्पना तो इतरांपर्यंत पोचवूही शकत होता. आणि याच क्षमतेमुळे म्हणजे काल्पनिक कथांबद्दल बोलण्याच्या क्षमतेमुळे एक मोठी क्रांती झाली. कारण यामुळे होमोसेपियन्स हजारो लाखो अनोळखी लोकांना एका सामायिक विश्वासाभोवती एकत्र आणू शकले. आणि यामुळेच प्रचंड मोठ्या संख्येने अनोळखी लोकांमध्ये अत्यंत लवचिकपणे सहकार्य करणं शक्य झालं. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप प्राचीन आहे, पण हीच महाशक्ती आपल्या आधुनिक जगाचा सुद्धा पाया आहे. हे कसं? चला एका कार कंपनीच्या उदाहरणावरून समजून घेऊयात. बघा, एका बाजूला आहे 32,000 वर्षे जुनी एक पौराणिक कल्पना आणि दुसऱ्या बाजूला आहे प्युजो या आधुनिक कंपनीचा लोगो. दिसायला दोन्ही खूप वेगळे आहेत, बरोबर? पण गंमत म्हणजे दोन्ही एकाच बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहेत. एका अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे जिला भौतिक अस्तित्व नाही. आता विचार करा, प्युजो ही कंपनी म्हणजे नेमकं काय? ती काही एक भौतिक वस्तू नाहीये. तुम्ही तिच्याकडे बोट दाखवूच शकत नाही. ती एक कायदेशीर कल्पना आहे, लीगल फिक्शन. ही फक्त एक कहाणी आहे आपल्या सगळ्यांच्या सामूहिक कल्पनेतून तयार झालेली, जिला आपण सगळ्यांनी मिळून एक कायदेशीर अस्तित्व दिलं आहे. आणि ही कल्पना तयार करण्याची प्रक्रिया आहे ना, ती एखाद्या जादूच्या विधीसारखीच आहे. फरक इतकाच की हा विधी कोणी जादूगार नाही करत, तर एक वकील करतो. तो कायद्याच्या पुस्तकातील मंत्र म्हणतो, म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो, योग्य कागदपत्रांवर सह्या करतो आणि
जादू झाल्यासारखं एक नवीन कॉर्पोरेशन अस्तित्वात येतं. आणि गंमत म्हणजे कारण लाखो लोक या कथेवर विश्वास ठेवतात, या काल्पनिक गोष्टीला खऱ्या जगात प्रचंड शक्ती मिळते. ती स्वतःच्या नावाने मालमत्ता घेऊ शकते, बँकेत खातं उघडू शकते, कर भरू शकते. इतकंच नाही तर तिच्यावर कोणी खटलाही भरू शकतं. आणि हे सगळं तिचे संस्थापक, कर्मचारी किंवा कारखान्यांपेक्षा स्वतंत्रपणे अस्तित्वात राहून. तर प्युझोसारख्या कल्पना निर्माण करण्याची आणि त्या टिकावून ठेवण्याची ही जी आपली क्षमता आहे, यामुळेच आपण म्हणजे होमोसेपियन्स इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या जगात जगतो. तर या क्रांतीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. बघा, जगाबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्याची क्षमता वाढली, त्यामुळे आपण मोठी किचकट कामं जसं की शिकारीचे नियोजन करू शकलो. सामाजिक संबंधांबद्दल माहितीची देवाणघेवाण म्हणजे गॉसिपमुळे आपण मोठे आणि एकसंध गट बनवू शकलो. पण खरा बदल घडला तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याच्या क्षमतेमुळे. यामुळेच तर अनोळखी लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहकार्य शक्य झालं आणि आपल्या सामाजिक वागणुकीत इतक्या झपाट्याने बदल झाले की आपण संथ गतीने होणाऱ्या अनुवांशिक उत्क्रांतीलाही मागे टाकलं. यामुळे झालं काय? तर आता आपण होमोसेपियन्स एका दुहेरी वास्तवात जगतो. एक आहे वस्तुनिष्ठ वास्तव म्हणजे नद्या, झाडं, सिंह, आणि दुसरं आहे काल्पनिक वास्तव म्हणजे देव, राष्ट्र, कॉर्पोरेशन्स. आणि गंमत म्हणजे काळाच्या ओघात हे काल्पनिक वास्तव इतकं शक्तिशाली झालंय की आता तेच वस्तुनिष्ठ वास्तवाला नियंत्रित करतं. तर मग यातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हाच की सामायिक कथांनी या एका पौराणिक गोंदानेच आपल्याला मानव बनवलं आहे आणि हेच आपलं भविष्यही घडवणार आहे. आपलं संपूर्ण जग या सामायिक कथांवरच उभं आहे. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण पुढची कोणती कथा सांगणार आहोत?